उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणुकीच्या लढतीचं चित्र हे स्पष्ट होईल। बंडोबांच्या मनधरणीचे सर्वांकडूनच जोरदार प्रयत्न खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते। सदा सरवणकर, गोपाळ शेट्टी हे अर्ज मागे घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नेत्यांच्या शिष्टाईला यश येणार का हे आज स्पष्ट होईल। महत्त्वाची बातमी आपण खरं तर ही पाहू शकतो। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत। रिद्देश, असे नेमके कोणकोणते बंडखोर आहेत ज्यांच्या मनधरणीचे प्रयत्न खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते, कारण आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे? नक्कीच आपण पाहिलं, मुंबईचा विषय केला तर मुंबईमध्ये प्रामुख्याने सदा सरवणकर आणि गोपाळ शेट्टी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मागील अनेक दिवसांपासून आहे ते सुरू आहे। सदा सरवणकर हे अमित ठाकरे यांच्या विरोधात आहे, माहीमधून लढत आहे। तर गोपाळ शेट्टी यांनी पक्षाविरोधात जाऊन आहे, त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी पक्षाविरोधात जाऊन संजय उपाध्याय जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी तो अपक्षाचा उमेदवारीचा अर्ज आहे तो भरला आहे। दोघांनाही मागील अनेक दिवसांपासून आहे ते पक्षा वरिष्ठांकडून आहे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न हे देखील सुरू आहे। अनेक बैठका देखील झाल्या, वैयक्तिक पातळीवरती बैठका झाल्या, अनेक नेते मंडळी त्यांना वैयक्तिक पातळीवरती भेटून देखील आल्या। मात्र ते उमेदवारी आपला जे या विधानसभा निवडणूक लढवणार यावरती ठाम आहे आणि त्यामुळे आजच्या दिवसामध्ये ते उमेदवारीचा अर्ज मागे घेणार की नाही हे देखील पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे। आपण जर अमित ठाकरेबद्दल पाहिलं तर अमित ठाकरेंना महायुतीतील भाजपकडून जो समर्थन दिलं जाईल असं देखील सांगण्यात येत आहे। त्यामुळे सदा सरवणकर यांना भाजपचा या विधानसभा निवडणुकीत पाठिंबा मिळणार की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल आणि जर नाही मिळाला तर ह्याचा किती मोठा फटका सदा सरवणकरला पडेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। माहीमध्ये आपण जर पाहिलं तर ही तिरंगत लढाई होणार आहे, कारण माहीमध्ये ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिन्ही पक्षाचे उमेदवार हे रिंगणात उतरले आहेत। जर सदा सरवणकर यांनी आजच्या दिवसामध्ये माघार घेतला तर ही थेट लढाई ठाकरेंची शिवसेना विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी असणार आहे। मात्र जर त्यांनी त्यांचा जर माघार नाही घेतला तर ही जी तिरंगत लढाई होणार आहे, सदा सरवणकरनी जर माघार नाही घेतला तर ही तिरंगत लढाई होणार आहे। त्यामुळे आजच्या दिवसामध्ये सदा सरवणकर हे माघार घेणार की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। दुसरीकडे आपण पाहिलं तर बोरवलीमध्ये पाहिलं तर बोरवलीमध्ये गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न हे विनोद तावडे असतील, त्याचबरोबर पियुष गोयल असतील, स्थानिक पातळीवरती जे सर्व आमदार असतील, त्याचबरोबर स्वतः देवेंद्र फडणवीस आहे यांची देखील गोपाळ शेट्टी यांच्यावरची जी भेट झाली ते भेटीनंतर ते असे देखील माध्यमांशी बातचीत करताना म्हणाले की मी माझ्या निवडणूक लढवणार यावरती ते ठाम आहे। मात्र काल देखील त्यांना संपर्क करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न हा करण्यात आला आहे आणि आता सध्या तरी अशी माहिती मिळत आहे की ते कदाचित आजच्या दिवसामध्ये गोपाळ शेट्टी त्यांचा उमेदवारीचा अर्ज हे मागे घेऊ शकतात। मात्र ते नक्की आजच्या दिवसामध्ये मागे घे, कारण काल त्यांच्या जेव्हा बातचीत झाली तेव्हा त्यांनी विश्वास दर्शवला की मी उमेदवारीचा अर्ज मागे घेईल अशी माहिती सध्या तरी सूत्रांकडून मिळते। मात्र ते खरोखरच आजच्या दिवसामध्ये त्यांचा उमेदवारीचा अर्ज मागे घेणार की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार। आपण एकंदरीत पाहिलं नुसतं मुंबई नाही तर राज्यभरामध्ये अनेक जागांवरती आहे ते भाजपचे असतील किंवा शिंदे शिवसेना असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असतील, या तिन्ही नेत्यांचे आहे जे उमेदवार आहे, जे बंडखोरांनी ते पक्षाविरोधात जाऊन आहे तो उमेदवारीचा अर्ज आहे तो भरला आहे। त्यामुळे ते आजच्या दिवसामध्ये दुसरीकडे आपण पाहिलं चंद्रशेखर बावनकुळे देखील म्हणाले आहे की 90% बंडखोरांनी आहे ते उमेदवारीचा अर्ज आहे ते मागे घेणार। त्यामुळे आजच्या दिवसामध्ये त्यांचा उमेदवारीचा अर्ज ते मागे घेणार की नाही, की पक्षाविरोधात जाऊन ते उमेदवारी लढणार आणि विरोधात जाऊन जर त्यांनी उमेदवारी लढली तर ह्याचा किती फायदा किंवा नुकसान पक्षाला होईल हे देखील पाहणं येणाऱ्या दिवसांमध्ये महत्त्वाचं असणार आहे। हो, नक्कीच रिद्देश, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर विदर्भातील मतदारसंघांमध्ये नेमकं काय चाललंय याबाबत अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, विदर्भामध्ये सध्याचं काय चित्र दिसतंय? असे कोणकोणते बंडखोर आहेत ज्यांच्या मनधरणीचे खरं तर प्रयत्न सुरू होते, कारण आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे? मिळत आहे, मग ते महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, दोन्हीकडे जी बंडखोरी झाली आहे ती मोठ्या प्रमाणात झाली आहे। त्यापैकी सर्वाधिक जे लक्ष लागलेलं असा मतदारसंघ म्हणजे रामटेक आहे, कारण ही जागा शिवसेनेला सुटलेली आहे महाविकास आघाडीमध्ये आणि येथून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोडक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आता ही जागा या जागेवर आता जवळपास राजेंद्र मोडक बंडखोरी करणार आणि आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही हे जवळपास निश्चित झालेले आणि स्पष्टही झालेले, कारण संपूर्ण काँग्रेसचे नेते जे आहेत ते राजेंद्र मोडक यांच्या पाठीशी आहेत। त्यामुळे येथे जो आहे तो चांगली पॅटर्न होणार असल्याचं सांगण्यात येते। त्याचबरोबर काटोल असेल, काटोलमध्ये याज्ञवल्क्य जिचकार आहेत काँग्रेसचे, त्यांनी बंडखोरी केलेली आहे। तर महायुतीमध्ये भाजपचे
पदाधिकारी आहेत संदीप सरोदे, त्यांनी बंडखोरी केलेली आहे. ते आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. इतरही अनेक मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे. काही बंडखोरी शमविण्यात यशही आलेलं आहे पक्षश्रेष्ठींना, ज्यामध्ये आर्वी मध्ये दादाराव केचे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर नाना पटोले असतील किंवा चेन्नीथला असतील, हे आपल्या जे उमेदवार आहेत त्यांच्याशी संपर्क साधतायत. जिथे प्रत्यक्ष संपर्क साधता येतील अशा ठिकाणी प्रत्यक्ष नाही तर फोनवरून चर्चा करण्यात येत आहे. बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खुद्द देवेंद्र फडणवीस 3 दिवसापूर्वी नागपुरात होते आणि त्यांनी बंडखोरांशी स्वतः 1 to 1 चर्चा केली. कुठे संपर्क केला तर कुठे फोनवरून चर्चा केली. तर दोन्ही कडे म्हणजे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना आश्वासनं देण्यात येत आहेत. त्यानंतर बंडखोर नेमकी काय भूमिका घेतात, कोण कोण आपले उमेदवारी अर्ज मागे घेतात, हे आता आज 3 वाजल्यानंतर स्पष्ट होईल. हो, नक्की जितेंद्र, आज कोण कोण बंडखोर आपले उमेदवारी अर्ज मागे घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.